थँक्यू डीजे। नक्कीच तब्बल 7,000 रुपये या एका रात्रीमध्ये जी लॉटरी लागली सी संघाला। केतन मोरे यांच्याकडून 1000 रुपये आपण पाहतोय। हर्षल धर्माधिकारी यांच्याकडून 1000 रुपये। सलोनी मोरे यांच्याकडून 500 रुपये। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर रोहित मोरे ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच। धनंजय साने यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच। आतापर्यंत या ठिकाणी तब्बल 2,500 रुपये आलेले आहेत। उर्वरित रक्कम आपण द्यायची आहे ज्यांनी ज्यांनी नक्कीच या ठिकाणी आश्वासन दिलं होतं। या ठिकाणी आपण पाहतोय सलोनी मोरे यांच्याकडून 500 रुपये, केतन मोरे यांच्याकडून 1000 रुपये आणि हर्षल धर्माधिकारी यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत। त्याचप्रमाणे दुर्वेश आणि आशिष यांच्यासाठी दुर्वेश साठी 100 आणि आशिष साठी 200 रुपये या ठिकाणी कॅश प्राइज झालेला आहे। थँक्यू डीजे थँक्यू। तर आपण पाहू शकता सेमी फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। एक मिनिट थांबायचंय। आशिष आणि दुर्वेशला 100 आशिषला 200 रुपये। मॅच आपण देणार आहोत। पैशाचा व्यवहार या ठिकाणी नक्कीच करतायत त्यामुळे बक्षीस लावलंय पारितोषिक दिला जाईल। जाऊया मॅच कडे। 1 मिनिट थांबायचंय। पंच स्कोरर या स्कोरर मॅच स्टार्ट केली जाईल। सलामीची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये जगदीश माची विकास माची सेमी फायनलचा हा थरार। वडकुंड संघ टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतलंय। इथून मात्र पाहतो वडकुंड संघाचा अंदाज सज्ज होईल। ईश्वर माची ईश्वर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर। युवराज आणि हार्दिक यांनी देखील या सी संघासाठी पारितोषिक दिलेलं आहे। तब्बल 7,000 रुपये अगदी एका रात्रीमध्ये नक्कीच लॉटरी लागली सी संघाला। पहिल्या चेंडूवर चौकार आलाय। जबरदस्त फटका पाहायला मिळाला तो म्हणजेच जगदीशच्या बॅट मधून चौकार आलाय। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे। इथून पाहिलं तर चेंडूला थांबवलंय। रन्स या ठिकाणी येणार नाहीये। डॉट चेंडू आलाय। चेंडू क्रमांक जर पाहिलं तर आपण या ठिकाणी 2 चेंडू टाकून झालेत। आतापर्यंत 4 धावा स्कोर कार्ड वर आहेत। पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आता मात्र जगदीश आपण पाहतोय आक्रमक झालाय या ठिकाणी। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस थांबवलाय। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता।
पुन्हा एकदा ईश्वर, नोचा कॉल आहे, नोच्या कॉलवर येतोय चौकार, 4 धावा, एकंदरीत 5 धावा येतील आणि या संघाच्या धावसंख्या स्कोर कार्ड वर लागल्या जातील त्या म्हणजेच 9 धावा. जय हनुमान संघाचे जे जुने जाणते खेळाडू आहेत यांना विनंती केली जाते आपण या मुख्य मंचावर आपलं स्वागत केलं जाईल. प्रत्येक जो जय हनुमान उनबाट संघाचा जुना जाणता खेळाडू आहे त्यांना ही विनंती केली जाते. यावेळेस आपण पाहतोय 9 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 2 चौका जगदीशच्या बॅट मधून आले आहेत. इथून आपण पाहतोय पायावर चेंडू आदळला जातोय, रन्स येणार नाहीये, डॉट चेंडू येतोय. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. जबरदस्त कामगिरी राहिली सी संघाची, उनबाट सी संघ आणि तब्बल पारितोषिक 7,000 रुपये या ठिकाणी जिंकला गेलाय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आज चेंडूवर आक्रमण, आज चेंडू जाईल टॅपच्या फटक्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. हॅलो, जय हनुमान क्रिकेट संघ उनबाडचे सर्व माजी खेळाडू जे या मैदानात उपस्थित असतील सगळ्यांनी व्यासपीठावर यायचंय. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या मैदानामध्ये जे उपस्थित असतील माजी जय हनुमान संघाचे खेळाडू आपण सगळ्यांनी व्यासपीठावर या, आपला सन्मान केला जाईल. इथून आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच आमंत्रित केलंय प्रत्येक जुन्या जाणत्या खेळाडूंना. प्रत्येकाने या ठिकाणी विनंती केली जाते या आपण मुख्य मंचावर आपले स्वागत केले जाईल. तर सामना या ठिकाणी रंगला जातोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशेष आलाय. थोडी घाई करायची आहे, लक्षात असू द्या. थोडा टाइम वेस्ट नका करू. एका ओव्हरला एकच मीटिंग घ्या तुम्ही प्लीज, विनंती असेल. इथून पाहतोय आपण पुढचा चेंडू. यावेळेस नोचा कॉल आणि फटका मारण्याच्या नादात विकेट या ठिकाणी मिळतोय. विकास माची बॅक टू द डग आउट, आउट होतोय. थँक्यू व्हेरी मच. चला जास्त वेळ गडबडू नका प्लीज, विनंती असेल कारण की आपण पाहतोय वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला नो चेंडूवर आणि गडी बाद झालाय. इथून आपण पाहतोय लगातार 3 विकेट जर जात आहेत, नक्कीच विकेटची हॅट्रिक साध्य करतायत तर नक्कीच 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या ओव्हरसाठी हा कॅश प्राइज आहे. राजेश मोरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतील पारितोषिक. इथून जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त 1 धाव मिळते. गोलंदाज विशेष आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू विशेष सिंगल रन या ठिकाणी जगदीश आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय खराब क्षेत्ररक्षण, मी म्हणेन क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं परंतु फेकी खराब. कोणताही खेळाडू बॅकअपला आला नाही आणि त्यानंतर जर पाहिलं तर या चेंडूवर येत आहेत 5 धावा. 5 धाव्याने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाईल. एकंदरीत 21 धावा स्कोर कार्ड वर. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक गडी नक्कीच बाद झालाय. थोडी घाई करायची आहे प्लीज. वडकुंड संघ आपल्यास विनंती आहे प्रत्येक चेंडूवर तुम्ही मीटिंग घेऊ नका. 21 धावा झाल्या स्कोर कार्ड वर.
पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस स्वीप केला चेंडूला, डिक्लेअर झोन कडे वळवला चेंडू, सिंगल रन येईल. सिंगलच्या मदतीने 22 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. स्कोर कार्ड या ठिकाणी नक्कीच वाढवण्याचं काम केलंय जगदीश माची, रन मशीन आहे आगवण संघाची. वाईटचा इशारा आणि अतिरिक्त एक धाव, एकूण 2 धावा येतील. धावसंख्या 2 ने वाढवल्या जाईल. 24 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर. पहा, मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती असेल आपल्याला. प्रत्येक चेंडूवर तुम्ही मीटिंग घेत आहेत. आयोजकांकडून आम्हाला सूचना येते की तुम्ही प्रत्येक चेंडूवर मीटिंग घेऊ नका. अंपायर तुम्हाला देखील मी विनंती करतोय की आपण देखील मैदानाच्या आतमध्ये थोडस कठोर राहा. प्रत्येक चेंडूवर मीटिंग घेऊ देऊ नका. इथून पाहतोय आपण पुढचा चेंडू. इथे आणखी स्वीप चेंडूला दिशा दिले. सिंगल रन्स आणखीन एकदा वाढवली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 25 धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड. 25 धावा झाल्या. विशेष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल. पुढचा चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळलाय. डिक्लेअर झोन कडे वाळवला चेंडूला. सिंगल रन्स आणखीन एकदा मिळते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर 26 धावा झाल्या. 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस चुकला गेला. आपण पाहतोय रन्स मिळणार नाही. या डॉट चेंडू येतोय. 26 धावांवर थांबवलंय आतापर्यंत. अमिका स्टार आगवण संघ एका बाजूला खेळतोय. हा चेंडू आपण पाहतोय अगदी पायावर ब्रश झालाय. चेंडूला सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न. नोटचा कॉल आलाय पंचांचा. इथून जर पाहिलं तर 1+1 2 धावा येतील. आणि या 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 28 रन्स ऑन दी बोर्ड. 28 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतोय या चेंडूला गॅप खेळण्याचा होता परंतु डिक्लेअर झोन कडे पुन्हा एकदा चेंडूला वळवलंय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट होत आहेत आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 29 धावा. थँक्यू. ते मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. 29 धावा आल्या स्कोर कार्ड वर. जगदीश आणि दुसऱ्या बाजूला जितेश 2 फलंदाज आहेत. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश येतोय. हा चेंडू या चेंडूवर टॅप केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळतोय. आणखीन एक सिंगल जोडली जाईल आणि धावसंख्या 1 ने वाढेल. 30 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर. 30 धावा झाल्यात. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज हलक्या हाताने खेळलाय. रन्स घ्यायचा आहे. सिंगल रन्स अजून एकदा नक्कीच लावली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा झाल्यात. सिंगल आता चालना दिले. जाणीव आहे. स्कोर चांगला झालाय. टॅप खेळलाय परंतु टॅप मध्ये इथे जर पाहिलं तर ऑन साइड रिझन थोडस बाउंड्री लाईन लांब आहे त्यामुळे टॅप पूर्ण झाला नाही. जगदीश माची पुन्हा एकदा. आता मात्र इथे या चेंडूवर आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू. इथून पाहतोय 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर आतापर्यंत 35 धावा आल्या. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे जगदीश जर पाहिलं तर मीने हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, टॅप मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू सरळ यष्टीवर आदळला आणि गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजे वामिका स्टार आगवण या संघाचा. धावसंख्या अजूनही जर पाहिली तर स्थिरावलेली आहे 35 या आकड्यावर.
चला घाई करायची आहे थोडीशी. फलंदाज आपण जायचं नाहीये. फलंदाज प्लीज, आमच्या कमिटीकडून सूचना येत आहेत. इथून आपण पाहतोय नवीन फलंदाज गौतमला आणलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू स्वीप केलाय चेंडूला आणि यावेळेस जर पाहिलं तर विकेटची मागणी केली. पंच दर्शवतील नक्की काय घडलंय. दोन पंच एकत्रित आले. आशिष आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन काय असेल ते देखील पाहिलं जाईल. यस, इथे तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये, लक्षात असू द्या. लांब कव्हरेज होणार नाही आपल्यापर्यंत कॅमेरा, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन तुम्हाला द्यावं लागणार आहे. यस, अंपायर डिसिजन गडी बाद. इथून आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग आहे. पुन्हा एकदा मीटिंग घेतली जाते. पंच च्या पद्धतीने आपण पाहतोय. त्यामुळे आपण पहिल्यांदाच या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं की सिंगल कॅमेरा आहे. त्या एंडने तुम्हाला कुठलाही रिव्ह्यू घेता येणार नाही. फक्त वाईटचा रिव्ह्यू तुम्हाला मिळेल, हे मात्र लक्षात असू द्या. आणि गेम स्टार्ट होईल. इथे विकेट या ठिकाणी नक्कीच येतोय. जितेश बाद झालाय नक्कीच मी म्हणेन. अंपायर डिसिजन आलाय, आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. नवीन फलंदाज हिम्मत मैदानाच्या आतमध्ये. हिम्मत आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गौतम. आक्रमक आहेत दोन फलंदाज, पण इथून पाहिलं जाईल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितेन. जितेन आपल्याला पाहिजे. चला तुम्ही घाई करायची आहे प्लीज, विनंती असेल. टॅप खेळलाय समोरच्या दिशेने, कडक प्रहार. अगदी आपण पाहतोय जबरदस्त फटका खेळला गेला आणि या ठिकाणी गौतमच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर 39 धावा. षटकातील चेंडू जर पाहिला तर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं मैदानाच्या आतमध्ये आहे. सेमीफायनलचा हा थरार आपण पाहतोय, पहिली सेमीफायनल आहे. इथून पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर ऑफसाइड रिजन मध्ये चेंडू थोडासा टाकला गेला. वाईट यॉर्कर आणि या चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतली गेली. एकंदरीत चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडू 5 धावा या ठिकाणी नक्कीच खर्च केले आहेत. पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आता मात्र हिम्मत असेल फलंदाजीसाठी. जितेनचा हा चेंडू यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला थोडीशी दिशा दिली. दरम्यान रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन्स मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 41 रन्स, 41 धावा झालाय. धावा खूप आलाय. इथून जर पाहिलं तर अजूनही चेंडूचा खेळ 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 9 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. या ओव्हर मधले 3 चेंडू शिल्लक.
आहा चांगला चेंडू विमाने थोडासा चेंडूला टॉस केलाय. चेंडू कमरेच्या वर या ठिकाणी नक्कीच टाकण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आपणास विनंती ते पुन्हा एकदा विनंती केली जाईल जे माजी खेळाडू आहेत उनबाट संघाचे यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स घेतला जाईल. सिंगल महत्वाचं आहे जाणलंय कारण की स्कोर ज्या पद्धतीने वाढवला गेला आता मात्र सिंगल डबल जर स्कोर येतोय 50च्या घरामध्ये इझिली या ठिकाणी नक्कीच जाऊ शकतोय तो म्हणजे वामिका स्टार आगवण संघ. 42 धावा झाल्या. इथून जर पाहिलं तर षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जितेन पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. सिंगल रन्स घेत आहेत. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा ही स्कोर कार्ड वर लागली गे. थँक्यू. यावेळेस जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हिम्मत आणि गौतम यांनी नक्कीच ही पारी सांभाळले. चांगली फलंदाजी केली. सिंगल डबल बाउंड्री लाईन चा वापर केला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर धावसंख्या उभारली गेले. इथून 6 चेंडू खूप महत्वाचे असतील. टार्गेट सेट केला जाईल. बघूया पहिला चेंडू या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न परंतु पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त 1 धाव आणि धावसंख्येने इथे जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या 43 धावा लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा पायावर चेंडू आदळलाय. इथे विकेट मिळेल परंतु विकेट महत्वाचं या ठिकाणी ठरलं नाहीये. इथे स्ट्राईक घेणं महत्वाचं ठरलंय आणि गौतमने घेतले स्ट्राईक. हिम्मत या ठिकाणी बाद होतोय आणि विकेट जर पाहिलं तर इथून विकेट येतोय तो म्हणजे चौथा. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हार्दिकला आणलंय. अगदी सुरेख गोलंदाज परंतु यावेळेस फलंदाजीची भूमिका त्याला पार पाडावी लागेल. गौतम आहे. इकडे आक्रमण केलाय. आमच्या मान्यवरांच्या अगदी भेटीसाठी चेंडू निघून जातोय. बॉक्स विकेट जरपाने कडी बाद. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे लगेचच. थँक्यू. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय अजूनही 2 चेंडू झाले. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जितेश आलाय. जितेश बिल्ला या नावाने नक्कीच ओळखला जातोय. जितेश माची फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळलाय परंतु यावेळेस चेंडू पकडलाय आणि सरळ हातामध्ये थ्रो केलाय. विकेटचं होईल पतन. गडी बाद. नक्कीच धन्यवाद नागेश. रात्रीच्या वेळेस वडापावची आठवण करून देतोय डीजे ऑपरेटर. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर उमेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हार्दिक आहे. बॅट इथे मारलाय परंतु फटका स्ट्रॉंग नाहीये त्यामुळे सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर आतापर्यंत लागले जात आहेत 45 रन्स. 45 धावा झालाय. 45 म्हटलं तर नक्कीच रोहित शर्मा आपल्याला जर्सी क्रमांक पाहायला मिळतोय. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा. इथे पाहिलं चेंडू लेट मारला होता आणि
सिंगल रन या ठिकाणी मिळेल। या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 1 ने वाढली जाईल। 46 धावा आतापर्यंत झाल्या। ओव्हरचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू झाले। शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे। धावसंख्या 46 धावा। इथे मात्र पाहतोय फटका सजवलाय, सिंगल रन्स येते आणि विकेट ठेवला जाईल। ओव्हरची होईल समाप्ती। एकंदरीत धावा पाहिल्या तर 47 धावा स्कोर कार्डवर आणि 48 धावांचं लक्ष असेल। चला सेकंड सेमीफायनलचा इथे टॉस करणार आहोत। संघ असेल एका बाजूला शिवराज्य वेऊर संघ आणि दुसऱ्या बाजूला उनबाटकर सी संघ। जय हनुमान उनबाट सी संघ। थँक्यू। वारंवार या ठिकाणी नक्कीच विनवणी केली जाते, परंतु जे जुने जाणते खेळाडू आहेत या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित, या ठिकाणी जे कोणी उपस्थित असतील राजू दादा आहे, त्यानंतर आपण पाहतोय निलेश राऊत, प्रशांत मोरे, आशिष मोरे यांना सर्वांना विनंती केली जाते आपण यावर अगदी या मंचावर येऊन आपण नक्कीच स्थानबद्ध व्हा आणि मॅचचा आनंद आपण इथून घ्या। अगदी आयोजक आहेत, आयोजक आपल्या परीने नक्कीच मेहनत घेत आहेत, परंतु आपलं साथ तितकंच जरुरी आहे की मोठ्यांचं नक्कीच आशीर्वाद असणं गरजेचं असते। त्यासाठी या ठिकाणी विनवणी केली जाते पण पुन्हा पुन्हा की आपण या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा। चला थोडी घाई करायची आहे, लक्षात असू द्या दोन्ही संघ आपण उशीर करतायत आणि आपल्यालाच उशीर होणार आहे। सकाळी देखील महत्वाची मॅच आपल्याला बऱ्याच ठिकाणी जायचं आहे, युट्यूबला जायचं आहे, डीजे मास्टरला जायचं आहे, स्वतः मला देखील टुर्नामेंट साठी जायचं आहे। त्यामुळेच मी विनंती करतोय स्कोररला देखील जायचं आहे। प्रत्येकाला आपापलं काम आहे, काम महत्वाचं आहे आणि काम ठेवून आपण ही टुर्नामेंट करतोय, त्यामुळेच विनंती असेल थोडीशी घाई करा। थँक्यू। तर आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहतोय इनिंग संपली जाते, दुसरी इनिंग चालू होईल। धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 48 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय। चला दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉस करणार आहोत। वेऊर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, तर उनबाट सी संघ, जय हनुमान उनबाट सी संघ या आपण नाणेफेकीसाठी लगेच सज्ज व्हायचं आहे। सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू या ठिकाणी पडला जातोय, इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू अडवलाय, रन्स येणार नाहीये। सुरुवात जर पाहिली आगमन संघाने तर पहिले चौकाराने सुरुवात केलेली आहे, यावेळेस बडकुंड संघ आपण पाहतोय डॉटने सुरुवात करतोय। मंगेश माची गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल, जितेन आहे फलंदाजीसाठी, वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त एक धाव। पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू मात्र चांगला चेंडू पाहिला गेला, 2 चेंडू डॉट आलेत आतापर्यंत। पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय मंगेश माची, चांगलं क्षेत्ररक्षण
नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं गौतम कडून अगदी वन हँडेड चेंडूला स्टॉप केलं गेलं. चांगले क्षेत्ररक्षण मी म्हणेन. पाहतोय आपण पुन्हा एकदा डावकरी हाताचा फलंदाज म्हणजेच गोपाल मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू फेस करेल. आतापर्यंत 3 चेंडू फेस केले. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच मिळालाय. धावसंख्या धावफलकार 2 धावा. इथे गडी बाद होईल. बॉक्स विकेटच्या रूपाने गोपाल बॅक टू द डगआउटला जाताना गडी बाद. यस टॉस या ठिकाणी होतोय. आपण पाहू शकता टॉस बॉक्स मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. मुक्तेश मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मुक्तेश मोरे वरिष्ठ खेळाडू आहेत या उनबाट गावचे आणि क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांना या ठिकाणी नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. LIC एजंट आहे त्यामुळे नक्कीच कोणालाही जर नक्कीच काही LIC चे स्कीम पाहायचे असतील तर नक्कीच त्यांच्याशी भेट घ्या. मुक्तेश मोरे. चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. मंगेश माची पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जितेंसाठी. हा चेंडू आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे वळवलाय परंतु बॅट या ठिकाणी फिरवले. इथून मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. 4 धावा स्कोर कार्ड वर आहे ते. चला गेम स्टार्ट करायचंय प्लीज. थँक्यू. या ठिकाणी जर पाहिलं तर जय हनुमान उनबाट सी संघट नाणेफेक जिंकतोय आणि डिसिजन द्यायचा आहे सी संघ. इथून पाहायला मिळेल हार्दिक आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू जगदीश त्या ठिकाणी सॉरी नक्कीच जितेश होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगले क्षेत्ररक्षण केलंय जितेश बिल्ला यांनी. चांगले क्षेत्ररक्षण दर्शवलंय. चेंडूला अडवलाय. मैदानाच्या आतमध्ये ठेवण्याचं काम या ठिकाणी केलंय. धावसंख्या जर पाहिली तर इथून मात्र आपण पाहतोय सिंगलने धावसंख्या वाढेल. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 धावा झाल्या. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 48 धावांचं लक्ष्य एक मोठं लक्ष्य आहे. पण बघूया वडकुंड संघ हा लक्ष्य सोपं करेल का. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच विकास माचीकडे यावेळेस चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा हा चेंडू वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. पुन्हा एकदा इथून जर पाहिलं तर विकेट साठी या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केले जात आहेत. आगवण संघाकडून आपण पाहतोय हार्दिक गोलंदाजी करताना यावेळेस चेंडू नो आलाय पण तो नोच्या चेंडूवर फायदा उचलू शकले नाहीये. बाउन्स घेतला. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या 7 धावा. पुन्हा एकदा करारी प्रहार समोरच्या दिशेने. यावेळेस आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा हार्दिक
चौकार आलाय, चौकारानंतर कमबॅक करणं गरजेचं आहे. इथे कमबॅक केलाय, मोठा कमबॅक असेल कारण विकेट आलाय आणि विकेट खूप महत्वाचा आहे अंडरम बॉक्स क्रिकेट मध्ये. आपण पाहतोय ओव्हर या ठिकाणी जर पाहिजे तर दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ आणि 5व्या चेंडूवर आलाय विकेट. 2 गडी बाद होत आहेत वडकुंज संघाचे आणि धावसंख्या 7 धावा स्कोर कार्डवर. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपण पाहतोय गडी बाद झालाय आणि गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मैन इथे मात्र आपण पाहतोय बॅटची एज लागते. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 12 धावा. चला थोडस स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल थोडं स्पीडअप घ्या. इथून पाहतोय शिफ्ट केलाय चेंडूला. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलाय. रन्स मात्र 1 ने आकारली जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा झाल्यात आतापर्यंत. सिंगल डबल ने इथे मॅच जिंकणार नाहीये. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील मोठे फटके मारण्यासाठी. प्रयत्न होतोय परंतु सक्सेस होत नाहीये. नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे. इथे जर पाहिलं तर विकास माची होता परंतु चकवा दिला चेंडूने. सरळ चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. चला थँक्यू डीजे. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने स्कोर वाढेल. 17 धावा आतापर्यंत. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा हा फटका सुरेख आहे परंतु यावेळेस अगदी विकासच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. चला प्रत्येक वेळेस आपण मीटिंग नका घेऊ प्लीज, विनंती असेल. यावेळेस आगमन संघ आणि वडकुंज संघाला देखील सांगण्यात येतोय टाइम वेस्ट आहे. इथे मात्र आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण अडीशल आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी हार्दिक चांगली गोल या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. चेंडूवर जर पाहिलं तर आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय. एकंदरीत 5 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओहो चांगला चेंडू. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 30 कंप्लीट झालाय आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा स्कोर कार्ड वरती. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 31 धावा. नवीन गोलंदाजी ट्रॅक वर आपल्याला पाहायला मिळतोय. हिम्मत आलाय. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहतोय. यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला शिवराज बेऊर हा नक्कीच आमंत्रित केलेला संघ आहे तर घरच्या मैदानावर खेळेल तो म्हणजे जय हनुमान उनबाट सी संघ. इथे पाहतोय पुन्हा एकदा फटका तर सजवलाय पण यावेळेस जितेंचा विकेट आलाय. मोठा गडी बाद होईल तो म्हणजेच वडकुंज संघाचा. थँक्यू. पुढचा चेंडू असेल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय भावेश. इथून पाहतोय आपण
या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच कुठलाही इशारा नाहीये. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट. इतर पात्र रन्स घेण्याचा प्रयत्न झालाय. नक्कीच सिंगल रन्स घेतला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण दर्शवलंय मंगेश माची आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या 18 धावा स्कोर कार्ड वर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु चुकले जात आहेत. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू जर पाहिले तर या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 8 चेंडू. पुन्हा एकदा थांबवलंय. 7 चेंडू आणि 30 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या ओव्हर मधला चांगली गोलंदाजी दर्शवलंय हिम्मत यांनी. परंतु यावेळेस उमेश होता. ओव्हरची होईल समाप्ती. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. थँक्यू. उनबाट सी संघ आपला डिसिजन कळवायचा आहे. बॅटिंग फर्स्ट. यस, बॅटिंग फर्स्ट आणि डिसिजन दिलेला आहे आणि विनंती केली जाईल शिवराज वेऊर संघाला आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. इथून पाहायला मिळेल 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. भावेश एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला फलंदाज मोईन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू मी म्हणेन यावेळेस जितेश आलाय. जितेश खारी शेवटचे षटक हाताळण्यासाठी. इथे मात्र सरळ हातामध्ये हिम्मतने कुठली चुकी केलेली नाहीये. गडी विकेट या ठिकाणी नक्कीच मिळेल. तो म्हणजेच जितेशच्या खात्यामध्ये गडी बाद. ईश्वर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ईश्वर येतोय. 2 चेंडू आतापर्यंत टाकले. 2 चेंडू मध्ये कुठली रस नाहीये. विकेट नक्कीच मिळवलाय. आणखीन यावेळेस केल खल्लास विकेट मिळतोय. बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटच्या हॅट्रिक वर पाहायला जाईल जितेश. यावेळेस चौकार येईल. 4 धावा. हार्दिकला चकवा देत चेंडू निघून गेलाय. 4 धावा. परंतु इथून जर पाहिलं तर विजय होणार नाहीये. लढल्यात परंतु खूप उशीर केला या लढण्यासाठी आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सामना या ठिकाणी नक्कीच या चेंडूवर जिंकला जाईल. तो म्हणजेच वामिका स्टार आगमन संघ फायनल मध्ये पोहोचतोय. चांगले प्रयत्न केले ते म्हणजेच वडकुंड डहाणू संघाने, परंतु यावेळेस आगमन संघाने बाजी मारली आणि विजय होतोय.